तर महादेव, नमस्कार. स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे महाशिवरात्री. सर्वप्रथम तुम्हाला महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. तर 12 ज्योतिर्लिंग असतात, त्याच्यापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. तर त्या ठिकाणी आज आम्ही आलोय. जे बॅक साईडला तुम्हाला दिसतंय ते भीमाशंकरचं मंदिर आहे महादेवाचं. तर ऍक्च्युली काय आहे ना, ब्लॉग आम्हाला कंटिन्यू म्हणजे पहिल्यापासून काढायचा होता, पण सुरुवातीपासूनच एवढी भयंकर गर्दी आहे ना की असं नाही का, व्हिडिओ मोबाईल सुद्धा पकडता येत नाही व्यवस्थित. आणि जर मेन मंदिराचं दर्शन जर घ्यायचं असेल तर जवळजवळ 5 ते 6 तास लागतात. त्यामुळे आतमध्ये काही नाही गेलो आणि मुखदर्शन पण व्यवस्थित होत नाही. त्यासाठी पलीकडून मुखदर्शन आहे, पण काय दिसत नाही वगैरे, काय नाही. पोलीस वगैरे थांबू देत नाही, कारण खूप गर्दी आहे म्हणजे खूप. लहान मुलं हे भरपूर आहेत नाही का, चेंगरा चेंगरी वगैरे. त्याच्यामुळं काही करता येत नाही. असं पण इथलं थोडा सीन आहे, छान तुम्हाला वाटेल. जेवढा हे येईल तेवढा, शक्य होईल तेवढा काढतो आम्ही ब्लॉग. हा, आणि त्याचबरोबर वरती ना भीमाशंकर हे प्राणी संग्रहालय ज्या टाईप असतं म्हणजे वन विभागाचं वगैरे तसं आहे. तर ते आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करू, कारण ते इथून थोडं लांब आहे. त्या ठिकाणी आपण जाऊन नक्कीच तिथलं तुम्हाला ते ब्लॉग वगैरे तुम्हाला छान वाटेल. तर बघूयात आपण इथं काय काय आहे ते. तर हे मंदिराचा कळस आहे भीमाशंकर. बघा, गर्दी खूप आहे तिकडे. या ठिकाणी ना एक विहिरी सारखे काय तर आहे, साईडला येऊन उभं राहिलं, कारण आतमध्ये जाताच येत नाही, एवढं भयंकर गर्दी. मंदिराचा कळस आहे. भाऊ बघते इथं काय काय बघू, मोक्षकुंड आहे, मोक्षकुंड लिहिले इथे. हा जो आहे तो मोक्षकुंड आहे. पाणी आहे, काय पाणी आहे, पाणी पाणी आहे आतमध्ये, मोक्षकुंड नाही का असं. बघा, रांग तर खूप लांब आहे, जवळजवळ 5 तास लागतात ते दर्शनासाठी. त्यामुळे दर्शन तर आम्ही नाही तिकडून करणार, इथे जाऊ आपण. तर ह्या इथून समोरून ना मुखदर्शन आहे, मुखदर्शनाची सोय. हे बघा, तिथून मुखदर्शन आहे, पण एवढी आतमध्ये खूप गर्दी आहे. आतमध्ये जाता पण येत नाही, रांगेतून जावं लागतं, असं डायरेक्ट जाऊ देत. खूप गर्दी आहे अशी. तर आता आम्ही रिटर्न चालूय माघारी, कारण दर्शन तर होणं शक्य नाही आज. जय महाकाल. असं बाहेरून वगैरे दर्शन घेतलंय, महाकाल वगैरे छान काढले नाही का त्यांनी. खूप गर्दी आहे भयंकर. सगळं पेड्यांचं हेतूच आहे. हा, पेढे वगैरे नाही का भरपूर आहे. चला. तिथून असे नाही करून जवळजवळ 2 किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर तर सहज रांग असेल, कारण जवळजवळ 5 तास लागतात दर्शनाला. तर देवाचं दर्शन काय झालं नाही, पण बाहेर थोडं ना इकडं 1-2 पॉइंट आहेत. एक म्हणजे कोकण काढा, आणि दुसरा आहे ते भीमाशंकर म्हणजे सॉरी भीमा नदीचा उगम. भीमा नदीचा उगम पण त्या मंदिराच्या पलीकडे आहे, त्यामुळे तिकडे जाता आलं नाही. पण इकडे कोकण कडेला आलोय. छान वाटतंय, छान आहे एकदम नाही का, म्हणजे मुंबई काय तिथून बॅक साईडला मुंबई दिसते नाही का, म्हणजे कर्जत वगैरे जो मुंबईचा जो भाग आहे तो बॅक साईडला इकडे दिसतो असं म्हणतात. दिसतंय किती, बघा ना, डोंगर आहे, डोंगर वगैरे एकदम मस्त आहे. हो, बॅक साईडला तुम्हाला दाखवतो. तर हा दिसतोय तुम्हाला, तो कोकण काढ आहे नाही का, म्हणजे असे दरी अशी खाली एकदम खूप मोठी आहे. राशीन कर्जत वगैरे नाही का, त्या साईडचा तो परिसर आहे पूर्ण हा.